17 वर्ष ॲव्हरेज बॅटरी लाईफ आहे. बॅटरी लाईफ 17 वर्षे. हो. तर मग तो 99 वर्ष जगेल का? नाही, तो पेशंट नाही जगणार. पेशंट हे बघा, ही छोटीशी कॅप्सूल किंवा हा पेसमेकरचा डिव्हाइस म्हणजे काही पेशंटला दिलेला अमृत वगैरे नाही आहे. पेशंट जर नैसर्गिकरित्या त्याचा मृत्यू कुठल्याही कारणाने व्हायचा असेल तर तो होणार. पण जर वयोमानानुसार पेशंटच्या हृदयाचे ठोके जर कमी व्हायला लागले तर हा पेसमेकर पेसिंगचं काम करेल, म्हणजे ते ठोके व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वाढवून देईल. परंतु 80 वर्षाच्या रुग्णाला हा पेसमेकर टाकला तर तो 99 वर्ष जगेल याची काही गॅरंटी नाही. तर त्याचा दुसरा कुठलाही हार्ट अटॅक येऊन त्याचं हृदय बंद पडू शकतं. त्यावेळेला बंद पडलं तर पेसमेकर त्याला पेसिंग करेल, परंतु ते हृदय पण रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. म्हणजे देर आर लिमिटेशन. याने आयुष्य वाढेल अशातला भाग नाही. पण ज्यांना पेसमेकरची गरज आहे त्यांना आता ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजीच्या ऐवजी अतिशय ॲडव्हान्स्ड अशी टेक्नॉलॉजी पण आता उपलब्ध आहे. हा त्याचा अर्थ की त्याला यू डोंट नीड एनी सर्जरी, देर इज नो बॅटरी अँड देर आर नो वायर्स. म्हणजे बॅटरीलेस आणि वायरलेस म्हणून त्याला लीडलेस पेसमेकर असं म्हणतात. ओके. त्याचा वापर जास्ती झाला किंवा कमी हे कसं समजा? आपल्याला या लीडलेस याचं प्रॉपर इंट्रोगेशन किंवा याला आपल्याला पूर्ण चेक करता येतं वायरलेसली. म्हणजे जसं आपण म्हणतो ना ब्ल्यूटूथ, याचं ते आपण पूर्णपणे पेसमेकर किती टक्के पेस करतोय, पेसमेकर काय इव्हेंट झाले, तुम्ही पूर्ण हृदयाचा आलेख हा अगदी एका छोट्याशा डिव्हाइसद्वारे, कंपनीवाल्यांकडे एक मशीन असतं पोर्टेबल, आणि तुम्ही ते ब्ल्यूटूथने आतलं जे डिव्हाइस आहे आणि बाहेर यांना कनेक्ट करून सर्व काही पॅरामीटर्स त्या मशीनचे चेक करू शकता. तो ऑटोमॅटिक सिग्नल नाही देऊ शकत? नाही, देतात ना. मग तेच त्या जे डिव्हाइस ऑटोमॅटिक म्हणजे यू नीड अ डिव्हाइस ना, एक छोटं डिव्हाइस असतं कंपनीवाल्यांकडे, त्या डिव्हाइसमधून या डिव्हाइसशी कनेक्ट करून त्याचे सगळे पॅरामीटर्स आपल्याला चेक करता येतात.